महाविद्यालयाच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण भूमिका असणारे महाविद्यालयातील इतिहास विषयाचे प्राध्यापक आर.एस. पाटील सर यांना मी प्रास्ताविक करण्यासाठी निमंत्रित करते. संस्थेच्या अध्यापिका प्राध्यापक शिल्पा पाटील मॅडम कागजिनी सर, या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर विलास पाटील सर, त्याचबरोबर समन्वयक शेटे सर, या महाविद्यालयातील असणारे सर्वच्या सर्व जे सांस्कृतिक विभाग असेल, जिमखाना विभाग असतील, या सर्वांचे जे असणारे आदरणीय व्यासपीठावरील प्राध्यापक आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्यासाठी आजचा हा पारितोषिक वितरण समारंभ आहे, त्या सर्व तुम्ही माझ्या लाडक्या विद्यार्थिनी. खरं तर आधीच आपल्या अहवाल वाचनामध्ये आदरणीय विलास पाटील सरांनी वारणा म्हणजे काय हे थोडक्यात चित्र तुम्हा सर्व मुलींच्या समोर मांडलेलं आहे. थोडंसं मी त्याला परत एकदा उजाळा देईन की ज्यामध्ये वारणेच्या भावविश्वावर ज्यांनी आपल्या कर्तव्य त्या प्रवासामध्ये वारणा विद्यापीठ होण्यापर्यंत एक अतिशय मोठा मानाचा सिरपेच जो रोवला तो आदरणीय व्ही कागजिनी सरांनी. मी आवर्जून सांगेन की वारणेच्या सहकाराचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल त्यातला वारणा विद्यापीठाचा सुवर्ण अक्षर हे फक्त आणि फक्त आदरणीय डॉक्टर व्ही कागजिनी सर यांच्याच नावे ती नाममुद्रा असणार आहे. त्यांच्याच नावे हा असणारा सुवर्णाक्षरांचा साज आहे तो सर तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वातून एक विनम्रशी व्यक्तिमत्व सरांचं सुद्धा आहे. अतिशय मितभाषी सरांचं व्यक्तिमत्व आहे, पण कामाची गती अतिशय आहे. आणि असे सर आज आपल्यामध्ये मी आता सरांचे 2 मिनिटं बोलले. मला खूप सरांचं आवडलं की सरांच्यातला साहेबपेक्षा सर अजून खूप चांगल्या पद्धतीने जागा आहे. कारण सर म्हटले मी जवळजवळ मॅडम 3 वाजेपर्यंत ह्या मुलांच्यासाठी उपलब्ध आहे. सर खऱ्या अर्थानं खरा शिक्षक तोच असतो, विद्यार्थ्यांच्या बरोबर त्याला राहायला आवडतं. आणि सर तुम्ही तुमच्यातला तो विद्यार्थ्यांच्या बरोबर ह्या मुली तुम्ही खूप छान नशिबवान आहात. VIP लोकांची 5-5 मिनिटं सुद्धा फार महत्वाची असतात. आज सरांनी तुमच्यासाठी पूर्ण दिवस ठेवलाय. जसं आई साहेबांच्यासाठी हे लाडकं बाळ होतं तसं मला तर वाटतंय कागजिनी सरांच्यासाठी सुद्धा हे महाविद्यालय एक बाळ आहे. कदाचित बघा ना, आई कसा एखादा खास जादा ठेवते ना आपल्या मुलासाठी, लाडक्या मुलासाठी, माझा पिल्लू आला की मला ते द्यायचंय, तसं कदाचित मला वाटतं कागजिनी सरांनी आजचा एक दिवस तुमच्यासाठी जादा ठेवलेला आहे. तुम्ही फार नशिबवान आहात. तर थोड्या वेळात बक्षीस वितरण होणार आहे. सर्व बक्षीस पात्र विद्यार्थिनींचं मी मनापासून अभिनंदन आहे, कौतुक करणार आहे. पण त्याही पुढे जाऊन थोडंसं ज्यांना थांबावं लागणार आहे त्या विद्यार्थिनींना मी आवर्जून थोडंसं त्यांच्या मनावरती एक प्रेरणेची फुंकर टाकणार आहे. कारण जसा एखादा धनुष्यबाण बघा, पाठीमागे धनुष्याचा प्रत्यंच खेचलेला असतो. थोडंसं आज तुम्हाला त्याचं मागं राहावं लागणार आहे. खूप मोठी छलांग मारण्यासाठी तो आज तुमचा प्रत्यंच्या मागं खेचलेला असणार आहे. त्या मुलींनी अजिबात निराश व्हायचं नाही. कारण महाभारतामध्ये राधेय, कौंतेय, वसुसेन असं ज्याला आपण म्हणतोय तो कर्ण म्हणतोय की कर्णासमोर जेव्हा लक्ष असतं तेव्हा कर्ण उरतच नाही, त्याचा सर्वांगाचा बाण होतो आणि लक्षाचा भेद घेतो. असा लक्षाचा भेद घेणाऱ्या तुम्ही सर्व मुली आहात. असंच एकदा शाळेमध्ये वर्गात एका मुलगी